हॅलो स्वागत आहे तुमचं या आठवड्याच्या वीकली कट्ट्यामध्ये। हा वीकली कट्टा सर्वार्थाने वेगळा आहे। आज मी आलेलो आहे पुण्यातल्या एका क्रिकेट ग्राउंडवरती जिथे नुकतंच नेट सेशन संपलेलं आहे। सगळी क्रिकेट खेळणारी मंडळी आहेत आणि या मंडळींबरोबर आपण आज गप्पा मारणार आहोत की या वर्षातलं भारतीय संघाचं कॅलेंडर कसं असणार आहे, त्याबद्दल त्यांना काय वाटतंय। इंग्लंड सिरीज आत्ता चालू होणार आहे 2 दिवसात, त्यानंतर परत IPL येणार, T20 वर्ल्ड कप येणार आणि वर्षाच्या शेवटी परत एकदा बांगलादेश विरुद्ध म्हणा, न्यूझीलंड विरुद्ध म्हणा घरच्या मैदानावर टेस्ट आहेत। बॉर्डर गावस्करसाठी आपण ऑस्ट्रेलियाला जाणार आहोत। सो टेस्ट सिरीज, T20 वर्ल्ड कप, टेस्ट सिरीज असं भारतीय संघाचं कॅलेंडर आहे। त्या अनुषंगाने आपण गप्पा मारणार आहोत। तर चालू करूयात। तर तुमचं नाव सांगा आम्हाला, आणखीन तुम्हाला आत्ता जी इंग्लंड सिरीज चालू होणार आहे त्याबद्दल काय वाटतंय तेही सांगा। माझं नाव शिशिर ब्रह्म आहे आणि आमचा हा ग्रुप आहे। आम्ही दर रविवारी गेली 33 वर्ष क्रिकेट खेळतोय आणि आता यांनी जे विचारलं आहे की पुढच्या इंग्लंड सिरीज आणि टोटल अति क्रिकेट वगैरे, तर ॲक्च्युली परिस्थिती अशी झालेली आहे की टेस्ट क्रिकेट, T20, IPL आणि टेस्ट क्रिकेट, पण यातले सगळे प्लेयर आहेत ना हे मोस्टली वेगवेगळे असणार आहेत। आणि क्रिकेट पाहणाऱ्यांच्या दृष्टीने म्हणाल तर आज क्रिकेटची मॅच नाही हे सुद्धा हल्ली झेपत नाही लोकांना। कुठली ना कुठेतरी मॅच असणं आवश्यक आहे, अदरवाईज अरे मॅचच नाही करायचं काय आता, अशी परिस्थिती आली आहे। सो क्रिकेट व्हायला पाहिजे, जास्त रेव्हेन्यू येतो, जास्त लोकांना पाहायला मिळतं, जास्त लोकांना खेळायला मिळतं। कदाचित आमच्या काळी ही सिस्टीम असते ते यातले 1-2 जणांना कुठेतरी वर खेळायला मिळालं। पण मला एक ऍड करायचं, या सगळ्यामध्ये कामधंदे कसे करायचे प्रत्येकाला अवघड होतं बिझी शेड्यूल। बरोबर, म्हणजे आज भारताची जरी मॅच नसली तरी बाकी 4-5 मॅचेस आज लाईन अप आहेत। पण इंग्लंड सिरीज बद्दल तू किती एक्साइटेड आहेस किंवा तू कशा अनुषंगाने त्याच्याकडे बघतोस? डेफिनेटली एक्साइटेड तर आहे, पण कुठली मॅच असली तरी एक्साइटमेंट आहेच। IPL असो, T20 असो, स्पेशली टेस्ट आले आणि इंग्लंड आले तर एक वेगळं एन्थुसियाझम असतं त्याच्यात। सो लुकिंग फॉरवर्ड। येस, पण या इंग्लंड संघाचा जर विचार केला तुम्ही की बेन स्टोक्स कॅप्टन आहे, जिमी अँडरसन अजून 41व्या वर्षी भारतात काय 5व्यांदा 6व्यांदा जो काही येणार आहे तो येणार आहे, तो बॉलिंग टाकतोच आहे। किती वर्ष झाली, 2010 पासून लोक म्हणतात नाही आत्ता जिमी अँडरसन रिटायर होईल, उद्या जिमी अँडरसन रिटायर होईल, तो खेळतोच आहे। तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तो आपल्या भारतामध्ये जास्त चाललेला नाहीये। मागच्या वेळी पण आला तर त्याने हार्डली काहीतरी एक 10-15 ओव्हर केल्या आणि परत पॅव्हलियनमध्ये गेला। तर यावेळी पण तो फारसा आपल्या याच्यावर प्रभाव पाडू शकणार नाही। आपले कोहली आणि कॅप्टन आपले रोहित शर्मा ते अत्यंत व्यवस्थित खेळून काढतील, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही। मुळात मोहाली सोडलं तर बरेचसे आपले ग्राउंड असे आहेत की जे स्पिनिंग विकेट आहेत, बरोबर, त्यामुळे स्पिनरला जास्त आपल्याकडे जास्त प्राधान्य दिलं जातं आणि मॅचेस सगळ्या स्पिनर्सच काढतात आपल्याला। त्यामुळे फास्ट बॉलरला फार असं वाटत नाही की इथे फार चान्स मिळतो। पहिला एक नवीन बॉल थोडासा जुना होईपर्यंत एक 5-5 ओव्हर सगळ्यांना दिले जातात आणि नंतर आपले स्पिनरच चालतात त्याच्यामध्ये। त्यामुळे स्पिनिंग विकेट असणार आहे आणि खूप मजा येईल। इंग्लंडकडे पण बरेचसे चांगले स्पिनर आहेत, त्यामुळे जॅक लीच आहे त्यांच्याकडे, जॅक लीच आहे, रशीद अली आहे स्पेशली, हो, मोईन अली पण स्पिनिंग, पण मोईन अली आता रिटायर झालेला आहे। येस, ते थोडं शेअर करतो मी, थोडे ते तयारी करून आलेले असणार आणि बास्केटबॉल बद्दल आणि इंग्लंडच्या संघाबद्दल खास असं वाटतं की ते प्रोफेशनल आहेत। मी लास्ट त्यांच्या 2 सिरीज पाहिल्या असतील तर ते चॅलेंज घेतात। बेन स्टोक्सचा एक मॅच बॅसबॉल खेळून हारला, चॅलेंज दिलं होतं त्यांनी, बरोबर आहे। त्यामुळे ती फार रंगतदार टेस्ट मॅच होईल। फक्त आपल्याला नवीन मुलांसाठी तर एक मला असं वाटतं की आता T20 खूप खेळल्यामुळे पिचवर थांबून राहून खेळायचं याच्यावर जरा हे द्यावं लागेल। पण नो डाऊट आपल्याकडं त्यांना रोहित शर्मा असेल आणि विराट कोहली यांचं त्यांना मार्गदर्शन मिळेल आणि ते थांबतील। म्हणजे खास करून 20-25 वर्षाची मुलं आहेत, गिलकडनं मोठी अपेक्षा आहे, यशस्वीकडनं आहे, पण त्यांना ॲट अ टाइम असे 5 ते 6 जण आहेत की T20 खेळतात, 50 ओव्हर्स खेळतात आणि त्यामुळे त्यांना मॅच ॲडजस्ट करायला। पण एक आहे, आता शफलिंग चांगलं होतंय, फक्त आपण ते नीट वर्कआउट केलं पाहिजे। नो डाऊट एक चांगलं आपल्याला सिरीज बघायला मिळेल आणि विल होप सो की आपण नक्की
टेस्ट मॅच मध्ये आतली जी आपली फर्स्ट रँक पण होल्ड करू असं मला वाटतं. ऍड करावं वाटतं फक्त की आता एक 20 वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर जे बाहेरचे जे देश येत होते आपल्याकडे खेळायला त्यावेळेस जेवढं त्यांना डिफिकल्ट जात होतं खेळायला भारतात येऊन अगेन्स्ट स्पिनिंग असेल किंवा आपल्या सॉइलवर असेल तेवढं डिफिकल्टी आता नाहीये. कारण याचं असं आहे की आता हे बाहेरचे जे ऑस्ट्रेलियाचे प्लेयर्स असतील, इंग्लंडचे प्लेयर्स असतील किंवा साऊथ आफ्रिकाचे असतील, हे IPL मुळे आपल्याकडे जवळजवळ 3 महिने 1 वर्षातनं इथे असतात. आणि आता करंट सिनारिओ बघितला तर आता जी अपकमिंग सिरीज आहे त्यासाठी आपल्याकडे आता वर्ल्ड कप आपला ODI वर्ल्ड कप जो भारतात झाला त्याच्यामुळे ऑलरेडी ही लोक आपल्याकडे 1-2 महिने तर होतेच. त्यामुळे त्यांना आता थोड्याशा 20 वर्षापूर्वीचा जेवढा टफ जात होतं त्यांना भारतामध्ये खेळायला त्या कम्पॅरेटिव्हली आता आपल्या कंडिशन्स ते चांगल्या ग्रॅप करून त्याच्यावर ते परफॉर्म करतात. म्हणजे तेवढं डिफिकल्ट आता त्यांना जात नाही. बरोबर. तर तो एक हे आहे तो आपण थोडंसं कॉन्फिडेंट न राहता आपण आपला जो स्पिनिंग अटॅक आहे त्याच्यावर जोर देऊन खेळलो तर आपण जिंकू. येस, पण स्पिनिंग अटॅक जरी असला म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळी इंग्लंड आले होते त्यावेळी पहिल्यांदा मॅच म्हणजे चेन्नईमध्ये जी मॅच झाली होती तिथे जो रूटनी डबल सेंचुरी केली होती त्याच्या 100व्या टेस्टमध्ये. तर पुन्हा एकदा इंग्लंडच्या दृष्टिकोनातून कुठले की प्लेयर असतील? डेफिनेटली जो रूट आहे, खाली बॅटिंग ऑर्डरला बेन स्टोक्स आहे, तर हे त्यांचे म्हणजे टॉप प्लेयर आहेत. बरोबर. की त्याच्यावर इंग्लंड जॉनी बेअरस्टो आहे. सो मी म्हटलं तसं की हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे आजकालच्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीमला की जे भारतामध्ये वर्षातनं आपल्याकडे आता एक 2-3 महिने असतातच त्यामुळे त्यांना ते आपल्या कंडिशन्स ग्रॅप करून चांगलं खेळतात, परफॉर्म करतात. येस. आणि आत्ता आपण इंग्लंड संघाबद्दल बोललो, आपल्या टीमकडे येऊयात. पहिल्या 2 मॅचसाठीचा स्क्वॉड आहे. तर काय वाटतं की 3 स्पिनर घेऊन आपण प्रत्येक टेस्ट मॅच खेळणार का कदाचित चौथा स्पिनरही आपण एखाद वेळेस खेळू शकू? मॅक्सिमम 3 राहणार. चौथा हार्डली येईल कारण आपल्याकडे जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांची पण गरज लागणारच आहे. बरोबर. सो एकदम 4नी आय डाऊट, पण 3 तर असतीलच मॅक्सिमम. माझ्या मते 3 स्पिनर आणि एक जडेजा जो अष्टपैलू आहे. बरोबर. म्हणजे तो स्पिनिंग करतो आणि बॅटिंग. बरोबर. म्हणजे तसे 4 स्पिनर म्हणायला हरकत नाही आपल्याला. हा, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की अश्विन, अक्षर पटेल आणि आणखीन एक तिसरा स्पिनर घ्यायचा, कुलदीप यादव नक्की घेतील. कुलदीप यादव आणि जडेजा तर आहेच. येस, म्हणजे स्पिनिंग विकेटला जिथे आता परिस्थिती बदलेल, मोहाली सारख्या ठिकाणी तुमची मॅच असणार त्या ठिकाणी एक फास्ट बॉलर ऍड नक्की होईल त्याच्यामध्ये असं वाटतंय. मग ज्युनियर मेंबर्सशी जे आता माझ्या बाजूला उभे आहेत त्यांच्याशी गप्पा मारणार आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न आहे की इंग्लंड सिरीजसाठी किती उत्सुक आहात? डेफिनेटली एक्सायटेड तर आहोतच सगळेच, कारण की बऱ्याच दिवसांनी टेस्ट सिरीज होती आणि आपले जे कोर प्लेयर्स आहेत हेही त्यात असणार आहेत. ऑफकोर्स यंगस्टर्सला तर चान्स मिळालाच आहे, ध्रुव जुरेल वगैरे असतील, पण एक्साइटमेंट आहे कारण की रोहित शर्मा, कोहली परत एकत्र आलेत आणि भारतात परत आपण टेस्ट सिरीज खेळणार आहोत. सो आणि इंग्लंड आहे ऑफकोर्स अपोजिशन, सो त्यामुळे नक्कीच एक्सायटेड आहोत आणि ॲग्रेशन बघायला मिळेल अशी आमच्या सगळ्या ज्युनियर मेंबर्सला अपेक्षा आहे. येस. आणि ज्युनियर मेंबर्सपैकी तुमचा इंग्लंडच्या टीमचा जर विचार केला तर बॅसबॉल इंडियात वर्क होणार का? वाटत नाही. पिचप्रमाणे वाटत नाही. पण बॅसबॉलचा त्यांचा अर्थच ते होता की ते प्ले फिअरलेस क्रिकेट. त्यांना फरक नाही पडत की पिच कसा आहे, काय आहे, वर्क होईल नाही होईल ते पिचवर डिपेंड असेल का नाही, पण ते त्यांचं फिअरलेस क्रिकेट खेळणार. वर्क झालं तर होईल, नाही झालं तर नाही, आणि त्यांना फरक नाही पडत. दे विल कीप ऑन ट्राईंग टिल ते सक्सेसफुल होणार. बरोबर. पण मग चालणार नाही चालणार माहिती नाही, पण मग सिरीजचा रिझल्टवरती कसा आहे परिणाम होईल? कारण ट्रॅक स्पिनिंग असेल हे आपल्या सगळ्यांनाच आत्तापासूनच माहिती आहे की बाबा बॉल वळणार आहे. एस्पेशली ज्यावेळी रोहित शर्मानी दक्षिण आफ्रिकेमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स दिली त्याच्यात तो म्हटला की जर पहिल्या बॉलपासनं बॉल स्विंग आणि सीम झाला, सेना कंट्रीमध्ये मॅच 2 दिवसात संपली, काय भारी बॉलिंग पिच होतं, स्विंग आणि सीम होता असं तुम्ही म्हणता, पण तीच गोष्ट जर का इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये पहिल्या बॉलपासून जर बॉल वळला तर लोकांना प्रॉब्लेम असतो. तर ह्या सिरीजमध्ये आता त्या एका स्टेटमेंटचा किती फरक पडेल? मला असं वाटतं की इंडियामध्ये मॅच आहे म्हटल्यावर जास्त तर टर्निंग ट्रॅक्स होतातच, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मागच्या वेळी ज्यावेळी इंग्लंड आली होती इंडियामध्ये त्यावेळी आय स्टील रिमेंबर की ओली पोप असेल किंवा मग आय गेस ओपनर्स जे त्यांचे होते, सो त्यांना अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने
अहमदाबादला जी मॅच झाली होती त्यामध्ये तर 2-3 दिवसातच आय गेस आपण ती जिंकली होती. पण यावेळी अगेन दोन्ही साईड चेंज झाल्या आहेत, बट अश्विनही आहे आणि अक्षरही आहे इंडियामध्ये. सो डेफिनेटली टर्निंग ट्रॅक असेल, बट हे आपल्यासाठी सुद्धा चॅलेंज असू शकेल, कारण की इंग्लंडचे जे स्पिनर्स आहेत आणि त्यांचा जो एव्हरग्रीन जॅक लीच आहे आणि एव्हरग्रीन जिमी अँडरसन आहे. सो हे डेफिनेटली चॅलेंज असू शकेल. आणि जे इंग्लंडचे नवीन प्लेयर्स येत आहेत, फॉर एक्झाम्पल की एकतर वेगवेगळे आपले जसं वायझॅकचं पिच असेल किंवा मग रांचीचं पिच असेल, सो दोन्ही यांना 50-50 चान्सेस आहेत. बट ॲट दी एंड मला असं वाटतं की इंडियाच एक पाऊल पुढे आहे. येस, म्हणजे पहिली मॅच हैदराबादला आहे, दुसरी मॅच वायझॅगला आहे, त्यानंतर मॅच सिरीज पुढे जाणार आहे. पहिल्या 2 मॅचसाठीचं आपला टीम आले. पण तू म्हटलास एव्हरग्रीन जिमी अँडरसन, ॲशेस काही जिमी अँडरसनसाठी फारशी चांगली गेली नाही. मागच्या टूरमध्ये ज्यावेळी जिमी अँडरसन आला त्यांनी चेन्नईची मॅच त्याच्या रिव्हर्स स्विंगवरती काढून दिली. तर या सिरीजमध्ये 41व्या वर्षी तो काय करू शकेल असं तुला वाटतं? तो बॉलर तसा आहे की त्याला स्विंग मिळाला तर ही इज अनप्लेएबल, पण त्याला स्विंग नाही मिळाला तर त्याला खेळू शकतात. कारण की तो रिसेंटली ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये पण झालेलं, तो त्याचे जसंच मॅच सुरू झाला आणि त्यांनी टाकला आणि त्याला कळलं की स्विंग नाही आहे, त्याचं रेकॉर्डिंग वगैरे की त्यांनी सांगितलं की स्विंग नाही आहे, माझ्याकडनं जास्त अपेक्षा ठेवू नका. बरोबर. त्याला स्विंग मिळाला तर तो अनप्लेएबल आहे, पण त्याला स्विंग नाही मिळाला तर त्याला खेळता येईल असं वाटतं मला. येस. आणखीन तीच जो रूटची 100वी टेस्ट मॅच होती, त्याच्यात त्यांनी 100 केले, आय गेस 200ही केले त्यांनी. तर जो रूट परत या सिरीजमध्ये की ठरू शकतो? मला वाटतंय हो, कारण की तो तसा प्लेअर आहे जो स्टेबल खेळतो, तो थांबून खेळतो. तो तसा स्मिथ सारखा प्लेअर आहे, आपल्याकडे कोहली आहे, तो ड्राईव्ह करू शकतो अख्खी मॅच त्याच्या एकट्यावर. मला थोडंसं डिफरंट वाटतं. मला असं वाटतं की आपला जो जसं त्यांचा एक एव्हरग्रीन जिमी अँडरसन आपण म्हणतो, तसं आपला जसप्रीत बुमराह आहे. आणि जसप्रीत बुमराहचा एक रेकॉर्ड बघता किंवा सिराजचा आय गेस रेकॉर्ड बघता, या दोघांनी जो रूटला बराच त्रास दिलेला आहे. ऑफकोर्स इंग्लंडमध्ये त्यांना कमी चान्स मिळाला आहे तसं करण्याचा, पण इंडियामध्ये हे करू शकतात. आता कोण खेळेल याच्यात तर एक शेवटी फॅक्टर आहेच आहे. बट बुमराह जो आहे तो जो रूटचा जो एक वीक पॉईंट आपण म्हणतो की ऑफ स्टंप आणि गुड लेंथ डिलिव्हरी, सो त्यामुळे तो नक्कीच विकेट घेऊ शकेल. आणि जर बुमराहला ते नाही जमलं अकॉर्डिंग टू द पिच, तर मग अश्विन तर नेहमीच जो रूटला मागच्या साईडला लेग स्लिपला असेल किंवा मग फर्स्ट स्लिपमध्ये असेल, हे नेहमी आपण बघितलेलं आहे. सो बुमराह हा जो रूटला ह्यावेळी चालू देणार नाही इंडियामध्ये असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि परत थोडंसं आपल्या टीमकडे पाहुण्यांबद्दल खूप बोललो आपण. आपल्या टीममधला एक खेळाडू जो तुम्हाला वाटतं की ही सिरीज फिरवणार? अश्विन सगळ्यात जास्त किती विकेट घेईल? 5 मॅचेस आहेत म्हणजे 5 मॅचेस, एका मॅचमध्ये 20 विकेट, 100 विकेट घ्यायची हे आहे, पोटेन्शियल आहे. त्याच्यातलं किती विकेट घेणार अश्विन? 25 ते 30. मला असं वाटतं टीम एफर्ट जास्त असणार आहे सगळ्या एका प्लेअरच्या याच्या, कारण की सगळे फॉर्ममध्ये आलेत. कोहली आहे, रोहित शर्मा आहेत, सगळे पीकवर आहेत आणि सगळे इक्वली कॉन्ट्रीब्यूट करायला बघतील विन करायच्या ऐवजी. मला वाटत नाही की एक प्लेअर डॉमिनेट करेल एक अख्ख्या सिरीजला. ओके. मला असं वाटतं की बॅट्समन म्हणून शुभमन गिलची ही एक रिमार्केबल सिरीज असू शकते अगेन्स्ट इंग्लंड. आणि बॉलर म्हणायला गेलं तर अक्षर पटेल मला वाटतं की ह्यावेळी एक वेगळा, म्हणजे अमोल कराडकरांची उणीव आपल्याला भासून नाही द्यायची, कोणतरी डिफरंट काहीतरी बोललं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय की शुभमन गिल आणि अक्षर पटेल हे दोघं की परफॉर्मन्स ठरतील. येस, म्हणजे आणि शुभमन गिलसाठी बऱ्याच अर्थाने महत्त्वाची सिरीज ठरणार आहे. कारण की आत्ता जर बघितलं वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी नंबर 3चा स्लॉट मागून घेतला. चेतेश्वर पुजाराचा जो स्लॉट होता तो फारसं काही वेस्ट इंडिजमध्ये करता आलं नाही. दक्षिण आफ्रिका दौरा सगळ्या फर्स्ट टायमरसाठी अवघड होता. हे बघितलं, यशस्वी असेल, श्रेयस असेल, शुभमन असेल, पण घरच्या कंडिशनमध्ये खेळायची सवय आहे. त्यामुळे शुभमन गिल मलाही वाटतं की त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची सिरीज असणार आहे. आणि पण थोडंसं मुव्हिंग फॉरवर्ड वर्ष T20 वर्ल्ड कपचं आहे, तर त्या अनुषंगाने आत्ता अफगाणिस्तान सिरीज झाली, तर त्या सिरीजकडे कसं बघायचं? कारण की रोहित शर्मा आणि विराट कोहली परत आले. गेलं वर्षभर हार्दिक पांड्या तुमचा कॅप्टन होता, तुम्ही असं म्हणतात की नाही नवीन पिढीला संधी देतोय, आणि हार्दिक इंजर्ड झाला. त्याच्यानंतर जो कॅप्टन होता तो सूर्या इंजर्ड झाला. त्यानंतरही जर तुम्हाला कुठला तिसरा कॅप्टन लागणार असतात, जो ऋतुराज कंटेन्शनमध्ये होता तोही इंजर्ड आहे, तर मग तुम्ही रोहित शर्मा विराट कोहलीला परत आणलं, तर
आत्ताची जी सिरीज त्या दोघांनी ज्या प्रकारे खेळली ते बघता ते वर्ल्ड कपसाठी टीममध्ये असावेत का? असावेत, कारण अनुभव हा लागतो. आणि एक फार मोठी आता धोक्याची घंटा म्हणा किंवा एक चांगली साईन दोन्ही म्हणू शकतो, अफगाणिस्ताननी 212 आपल्याला चेस केला. बरोबर. म्हणजे हे त्यांचं स्वतःचं ग्राउंड नाहीये आज, देशापासून वेगळं दुसऱ्या विकेटवर खेळतात. टॅलेंटवर आता T20 मध्ये इतकी कॉम्पिटिशन झाली आहे, तुम्ही एकही ओव्हर थोडीशी पण इकडे तिकडे गेली तर त्याच्यावर आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागत. आपण T20 मोस्टली बॅटिंगवर बोलतो, पण बॉलर्स गेम काढून देतात असं मला खूप वाटतं. कारण 2 विकेट्स गेल्या तुमच्या एका विशिष्ट वेळेस की तुमची मॅच फिरते. 5 बॉल जरी मेडन गेले एखाद्या चांगल्या याचे तरी तो हे करतो. त्यामुळे तिथे आपल्याला खूप कॉम्पिटिशन आहे. आपण T20 गृहीत धरून चालणार नाही. एक वेळेस 50 ओव्हर्स आणि टेस्ट मॅचला आपल्याला वेळ मिळतो थोडासा काहीतरी मिळत नाही. तुम्ही परवाची एक बॉल इकडे तिकडे झाला तर मॅच हरली होती आपण. बरोबर. आणि त्यांचीच मॅच होती. माझ्या मते आहे ना T20 हा गेम संपूर्ण यंग लोकांचा आहे. 22-23 पर्यंत 24 पर्यंत वय मुलांना जास्तीत जास्त खेळायला पाहिजे. आता विराट आणि यांनी रोहित शर्माने थांबावं, त्यांनी फक्त टेस्ट क्रिकेट खेळावं आणि यंग मुलांच्या आपल्याला टीम द्यावं, कारण की तेच जास्त उत्कृष्ट खेळू शकतात 2020 मध्ये. पण भाई जर यंग लोक आजारीच पडायला लागली तो भाग वेगळा आहे. पण तुला त्याच्या IPL अगोदर एक आहे आणि IPL मध्ये नवीन नवीन तुम्हाला चांगले प्लेअर मिळणार आहेत. त्यांचं करिअर का थांबवायचं ना? पण कोणाचं करिअर असं नाही. T20 गेम हा यंग पोरांचा मॅक्सिमम. अरे पण यंग नाही, मला काय म्हणायचंय, यंग नाही फिट हा ठीक आहे ना, फिट पण नाही यंग असेल आणि फिट नसेल तर त्याचा काय उपयोग नाही आपल्याला. IPL मध्ये मिळणार आहे तुम्हाला. त्याच्या अगोदर IPL थोडं एक्झाम्पल देतो. परवा रिटायर होऊन बाहेर आला कोण? रोहित शर्मा. का? त्याला माहिती तो पुढचा बॉल आपण पळू शकणार नाहीये. बरोबर आहे. त्यांनी त्याला आणला, फ्रेश लेग्स आणला रिंकू सिंगला. तुम्हाला नेहमी ग्राउंडवर एक्सपिरियन्स जे सीझन्ड आहेत, म्हणजे खूप ओल्ड नाही, तो काय आता 38-40चे नाहीये, ते 35-36 ला आहेत. आणि ते एकदम ते ग्राउंडवर असल्यावर अपोनंट टीमला कायम प्रेशर असतंच. विराट ग्राउंडवर आहे. करेक्ट. हा आहे. त्यामुळे ते असावेत, एकदम त्यांना एक्झिट देऊ नये असं. म्हणजे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे पाकिस्तान विरुद्धची मॅच जी आहे, म्हणजे परत रिपीट करतो मी की त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण पाकिस्तान विरुद्धची मॅच आहे जी विराट कोहलीनी वर्ल्ड कप मध्ये MCG अगेन्स्ट काढली. पण आता परत मग यांचं जे म्हणणं आहे की थोडक्यात म्हणजे आपल्याला विराटच्या फिटनेसचा हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार हवा आहे. बरोबर, एका अर्थाने बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की यंग लोकांनी T20 क्रिकेट खेळावं, पण ज्यावेळी ही यंग मुलं मग कसोटी क्रिकेटमध्ये येतात मग त्यांना मैदानावर उभं राहायचं हे राहत नाही. मगाशीच क्लिअर केलं की कसोटी क्रिकेटला रोहित शर्मा आणि विराट कोहली पाहिजे, की तिथं संयम आणि तुमचा एक्सपिरियन्स हे महत्वाचं आहे. 2020ला फारसा एक्सपिरियन्स एवढीची गरज नाही की तिथं रॅच खेळलंच पाहिजे. आणि हे जे खेळायचं जे टेक्निक आहे ना ते यंग मुलांमध्ये असं बेधडक खेळायचं. T20 म्हणजे बेधडक खेळ आहे. हा, स्वतःला संयम राखून हे करून प्रत्येक बॉल शॉट मारला गेलाच पाहिजे, असं जे टेक्निक विराट कोहलीमध्ये नाहीये. विराट कोहलीमध्ये आहे. त्यांनी ती मॅच काढून दिली. रोहित शर्मानी 3 सेंचुऱ्या केल्या T20 मध्ये. 5 सेंचुऱ्या केल्या. 5 झालं ते 5 झालं. नाही आता परफॉर्मन्स बघा की दोघांचे कुठे काय. पण त्याच्याकडे खेळले नाहीत. नाही, त्याच्याकडे बसून 4 तयार होणार आहेत. कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. तयार तुम्ही ग्राउंडच्या बाहेर पण तयार करू शकता, त्यांना सांगून कोचिंग वगैरे करून नेट प्रॅक्टिसला. तसं होत नाही. मी थोडंसं याला का असं वाटतंय सांगतो. कारण आमच्याकडचा जो विद्यार्थी म्हणल्यापेक्षा ऋतुराज गायकवाड आमच्याकडे खेळून गेला इथे. बरोबर. यंगस्टर घ्या म्हणतोय तो, म्हणजे आमचा प्लेअर घ्या. ऋतुराज आमच्या बरोबर खेळायचा पूर्वी, आणि तो नंतर आता टेस्ट लेवल T20 वगैरे वरती गेलाय तो, म्हणून त्याला वाटतं की आपले प्लेअर असावे खेळायला. पण कॉम्बिनेशन असावं हे नक्की आहे की एक्सपिरियन्स पण हवा आहे आणि यंगस्टर पण हवे. दोन्हीचं कॉम्बिनेशन असायला हवं. आणि शिशिर म्हणतोय तसं फिटनेस तर फारच महत्वाचं आहे. आणि ते फिटनेससाठी त्यांनी कोहलीकडे बघून शिकायला पाहिजे सगळ्यांनी की फिटनेस कसा असावा. येस. आणि परत मग आता मुद्दा सगळं गणित येऊन थांबणारे T20 वर्ल्ड कप वरती, मग IPLच्या परफॉर्मन्स वरती T20 वर्ल्ड कपची टीम निघावी का गेल्या एका वर्षात काय झालं त्याच्यावर निघावी? दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे. मी मगाशीच म्हणलं IPL चांगले नवीन नवीन प्लेअर मिळणार आहेत. सेम फॉर्मॅट आहे. IPL प्लॅटफॉर्मच आहे त्याला. तुमचं काय मत आहे की फक्त IPLच्या परफॉर्मन्स वरती T20 वर्ल्ड कपची टीम निघावी का गेल्या वर्षभरात T20 इंटरनॅशनल जे खेळले गेलेत त्याच्या टीमने जे काही केलं त्याच्यावर निघावी? आणि वर्ल्ड कप याच्यामध्ये फार कमी गॅप आहे. हो, आठवडाभराची गॅप असणार आहे मोर ऑर लेस.
टीम जेलिंग आणि टीमला यूज टू होणं, टीमच्या सिस्टीमला यूज टू होणं, टीमची एक बांधणी असते, कोच बरोबरचं तुमचं रिलेशन असतं, तुमचा फिटनेस इंटरनॅशनल लेवलची मॅच खेळताना जो तुम्ही प्रिपेअर करता तो आणि IPL ला करता याच्यामध्ये किती तफावत आहे मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये फरक असेल असं मला वाटतं. तिकडे तुम्ही पुरता का, बरं, हे सगळे फॅक्टर्स पण जास्त म्हणजे हे ठरू शकतात. आणि एक्सपिरियन्सचा भाग थोडासा उजवा मी त्याला देईन, थोडंसं अगदी हा म्हणजे खूप यंग ब्लड प्रत्येक वेळी सत्कारणीच लागेल असं नाहीये. बरोबर, म्हणजे त्याची अनेक उदाहरणं आपण बघतो. आपण T20 म्हणतो खरं, पण मला वाटतं की T20चा आपण ओव्हरऑल ॲव्हरेज काढला ना की 20 ओव्हर्समध्ये किती रन्स आतापर्यंत ॲव्हरेज निघाला, मला नाही वाटत की तो 140च्या पुढचा निघेल. बरोबर, ओके, पण म्हणजे कधी 200 झाले, कधी 180 झाले, बरोबर, अनेकदा 70 झालेत. IPL मध्ये सुद्धा अनेकदा 80-85 मला कित्येक मॅचेस आठवतात. सो म्हणजे आपण एकदम त्याला जे झुकतं माप देतो ना त्याच्या फास्टनेसचं T20ला, हे मी वैयक्तिक माझं कॅन्डिड मत आहे की ते तिथे प्रत्येक वेळेस आपण लागू करू असं नाही. जसं वन डे मध्ये सुद्धा 50 ओव्हरचा ॲव्हरेज काढला आपण तर तो आधीपासूनचा, बरोबर, मला नाही वाटत की 230च्या पुढे जाईल. बरोबर, कधी 400 झाले, कधी 300, 350 नंतर खूप रेग्युलरली झालं, पण खूप रेग्युलरली 220 किती वर्ष होत होते. बरोबर, सो हे सगळे फॅक्टर्स त्याच्यामध्ये नकळतपणे काम करत असतात. सो एक म्हणजे तेच तर्रारपणाचा फॅक्टर असेल जो आपण डिस्कस करतो T20 मध्ये, मग तो वेगळ्या कलानी आपण त्याच्याकडे जेव्हा टेस्ट मॅचचा विचार करतो तेव्हा बघतो. सो टेस्ट मॅच आता मला वाटतं T20 आणि IPLचं हे वर्ल्ड कपचं जे रिलेशन चा तुमचा जो प्रश्न होता त्याच्यावरती मी मला वाटतं पुरेसं माझं प्रांजळ भाष्य केलं. पुढचा मुद्दा आला तर मी त्याच्यावर ऍड करू. याच्यामध्ये काय फरक असो असं मला वाटतं. IPL आपण आता जवळपास 18-20 वर्ष खेळतो, पण IPL या लीग मॅचेस आहेत. तुमच्याकडे डोळे लावून असं कोणी बसलेलं नसतं की देशासाठी आपण काहीतरी करतो, तेव्हा फार प्रेशर घेऊन खेळायची जी सवय आहे. IPL मध्ये ही मॅच गेली तर पुढच्या मॅचला तुम्हाला काढून दुसरा घेऊन टीम बॅलन्स होते परत, पण इंटरनॅशनल मॅचला जे प्रेशर हँडल करायची सवय आहे ना ती खूप फरक पडतो. तो खूप फरक पडतो. तिथे तुम्हाला प्रॅक्टिसच पाहिजे. आधी एक 10-12 इंटरनॅशनल मॅच खेळलेले असाल तुम्ही तर तुम्ही ते करू शकता. असं मला थोडंसं वेगळं म्हणायचंय. बघण्यात पण आलेलं आहे की आपण यंग टॅलेंटला घेतलंय आणि डोमेस्टिक मध्ये त्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स आहे, खूप चांगले आकडे आहेत, आणि सडनली इंटरनॅशनल मध्ये आल्यानंतर त्यांनी काहीच परफॉर्म केलेलं नाही, सिरीज पण परफॉर्म केलेले नाहीयेत आणि वारंवार चान्स पण. सो मला असं वाटतं की T20चा जो वर्ल्ड कप आहे त्याच्यामध्ये बॅलन्स टीम असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आणि प्लस न्यू कमर्स. मला थोडंसं वेगळं सांगायचं होतं की आता जगदीशने जसं सांगितलं की IPL आणि वर्ल्ड कपच्या मध्ये गॅप कमी आहे थोडीशी. बरोबर, जर IPL मध्ये जे प्लेयर बॅट्समन किंवा बॉलर चुणूक दाखवतील आपली, ते फॉर्म मध्ये आपल्याला कळतं की हे लोक फॉर्म मध्ये आहेत आणि त्यांनाच तुम्ही वर्ल्ड कप मध्ये पुढे संधी दिली तर आपल्या दृष्टीने चांगलं आहे ते इंडियाच्या दृष्टीने, की ते त्यांचा टॅलेंट दाखवतील. कारण गॅप कमी असल्यामुळं तो ॲडव्हान्टेज घेता येईल इंडियाला. येस, नक्की, हो नक्की. ऍक्च्युअली ना जेव्हा टीम सिलेक्ट होत असते म्हणजे असं मला वाटतं की असं होत असेल की परफॉर्म प्लेअर करतोय एखादा, IPL असो डोमेस्टिक असो, त्याच्यात किती पाणी आहे म्हणजे हा पुढे जाऊन काय करू शकतो याचा जो अंदाज ते घेतात लोकांना, तर त्याच्यावर टीम सिलेक्ट व्हायला पाहिजे. मी म्हणजे एखाद्या प्लेअरनी एखाद्याला खूप हाणलं, आवेश खानला वगैरे IPL मध्ये, तर ते किती काउंट होणार आहे. बरोबर, इन्स्टेड ऑफ दॅट एखाद्या प्लेअरनी नीचे स्टार्कला 2 बाउंड्री मारल्या तर त्या काउंट होणार आहेत. सो त्या प्लेअरमध्ये परफॉर्म करावंच लागेल कुठेही, पण त्यात किती पाणी आहे बरोबर हे काउंट होणार आहे. मग तुम्ही IPL मध्ये खेळा, डोमेस्टिक खेळा, वर्षभर खेळा, त्या प्लेअरमध्ये किती पाणी आहे याच्यावर सगळं जाणं असं. प्लेअर फॉर्म मध्ये आहे त्यावेळी त्याला संधी मिळणं खूप महत्वाचं आहे. बरोबर, अगर नाही तर तो त्याचा फॉर्म गेला आणि तुम्ही त्याला आतमध्ये घेतला तर उपयोग नाही. तो ज्यावेळेस सेंचुरी मारतोय T20 मध्ये किंवा जास्ती विकेट काढतोय त्याच वेळेला त्याला संधी भारतीय संघात मिळली पाहिजे असं एक वाटतं मला. येस, एक तुमची परवानगी घेऊन मी थोडासा वेगळा मुद्दा छेडतो याच्यामध्ये. आपण जी फायनल हरलो ना वर्ल्ड कपची, तर मला एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आपल्याकडे 0 प्लॅन होता. आणि हे मला प्रकर्षाने
सतत जाणवत आलेलं आहे भारतीय टीमच्या. हा अगदी लहान तोंडी मोठा घास आहे. हे बघणारे म्हणतील की याला काय कळतंय, हा इकडे बसून माईक हातात आला म्हणून काही बोलायला लागला. म्हणणाऱ्यांनी काही म्हणू, हे माझा परत प्रांजळ मत देतो मी. सेम मॅच तुम्हाला आठवत असेल तर आपण श्रीलंकेला T20चं एक फायनल हरलो होतो, फायनल की सेमीफायनल T20ची. तुम्हाला आठवत आहे 2014 ची तुम्ही फायनल म्हणताय का? आय थिंक सो. श्रीलंकेने आपल्याला हरलं. तिकडे त्यांचा प्लॅन काय होता कोणाला आठवत असेल की नाही माहिती नाही. मी तो प्लॅन द मोमेंट दे स्टार्टेड एक्झिक्युटिंग द प्लॅन ना, आय रिअलाइज की दिस इज गोइंग टू वर्क फॉर देम. बरोबर. आणि इट इज गोइंग टू गेट अस अ डिफीट. बरोबर. त्यांचा प्लॅन होता दे केप्ट बॉलिंग यॉर्कर्स टू अस. हे तुम्ही अजूनही जाऊन हायलाइट्स मध्ये बघा. आणि जो ऑस्ट्रेलियाने इकडे अवलंबलेला प्लॅन होता दे बोल्ड स्लोअर बाउन्सर्स. त्याच्याकडे आपल्याकडे उत्तरच नव्हतं. बरं, त्याच्याकडे उत्तर 11th आवरला आपण तयार करा, मग आपण सुपिरियर ठरू असं माझं म्हणणंच नाहीये. माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे याच्या तोडीचा प्लॅन होता का? जर नसेल ना तर यू डोंट डिझर्व टू विन. द टीम दॅट प्लेड बेटर ना शुड विन. म्हणजे आपण 11 मॅचेस हरलो, जिंकलो, 12वी हरलो, याला काय अर्थ आहे? माझ्या सासऱ्यांनी मला म्हणलं परवा जेवायला बसलो तेव्हा, काय आपण वर्ल्ड कपची फायनल हरलो का? मी म्हणलं हरलो यार, हरलो तर हरलो ना, प्रत्येक मॅच आपणच का जिंकायला पाहिजे? आता परत मी वेगळा मुद्दा छेडतो. तुम्ही भावुक होऊ नका ना प्रत्येक गोष्टीला घेऊन. या भावनेचा आधार घेऊनच हे क्रिकेटचं जे जाहिरातीकरण आणि मॉनेटायझेशन म्हणू त्याला, कमर्शियलायझेशन झालंय ना, याच्यामध्ये आता आपण सगळे खेळणारे आहोत. याच्यामध्ये आपल्याला जी बाजू दिसते ना ती क्रिकेट न खेळणाऱ्यांना कधीच नाही कळू शकत. क्रिकेटची ही बाजू म्हणजे क्रिकेट झालंय कमी, त्यातला दर्जा वाढला. व्हाईट बॉल खूप लांब जातो, बॅट्स खूप चांगल्या बनल्यात, बॉलर्सही खूप चांगले झालेत. ठीक आहे, आधीसारखा स्विंग बघायला मिळत नाही, म्हणजे त्याचे पॅरामीटर्स बदलले. पण तुम्ही एखाद्या लेवलपेक्षा भावुक होऊन त्याच्याकडे बघितलं ना तर त्याचा त्या उंदराचा हत्ती इतपत होऊ देऊ नका की तो हत्ती सांभाळणं अवघड होईल. बाकी पण खेळ आहेत, बाकी पण दृष्टिकोन आहेत. तर हा मला एक थोडासा वेगळा मुद्दा छेडावा असा वाटतं. अगदीच तुमचं मत अगदीच रास्त नाही. पण पूर्ण वर्ल्ड कप आपण सगळ्या मॅचेस जिंकल्या त्यावेळी आणि फायनलला हरलो म्हणून वाईट वाटलं. बाकी वाईट वाटायचं कारण नव्हतं की सगळ्या मॅचेस आपण फुल फ्लो मध्ये खेळलो आणि शेवट फायनल हरल्याचं वाईट नक्की वाटणार सगळ्यांना. जरा मी थोडं सपोर्टिव्ह करतो. नाही पण ही पहिली वेळ नाहीये संजय सर. हा जे म्हणतोय आपण खूप वेळा असंच आपल्या हातातोंडात जातो, कारण क्रुशल वेळेसचा प्लॅन बी, जसं धोनीच्या वेळेस खूप कमी घडल्या या गोष्टी, फायनलच्या वेळेस आपण न हारणं. कारण जी महत्त्वाची मॅच आहे तीच आपल्याला मानसिक तयारी त्यातच चांगली पाहिजे. पुढे जाताना वर्ल्ड कप आहे म्हणजे IPL वरनं वर्ल्ड कपची टीम निवडावी का गेल्या वर्षभरात टीम मॅनेजमेंटने जे प्रयोग केले त्याच्यावरनं टीम निवडावी? IPL वर. बरं, मला वाटतं की लास्ट 3-4 वर्षात इंडिया टीम खूप स्वॉप इन सपोर्ट करते प्लेयर्स. पटकन आज घेते, पटकन बाहेर. तसं चहल एक पॉईंटला फॉर्ममध्ये होता तरी त्याला ड्रॉप केलंय. आता विष्णूला ट्राय करतायत, सगळे नवीन प्लेयर ट्राय करतात आणि कोणीही फॉर्ममध्ये नाही आहे. आणि मग सगळ्यांना असं वाटतंय की मला का नाही घेतलं. मग त्यांच्या मनात पण असं होतं की मी का नाही टीममध्ये, मी पण इंडिया टीममध्ये आलो, मग लगेच बाहेर काढलं. 2011च्या फेजमध्ये वी हॅड अ स्टेबल टीम. आपल्याला फिक्स माहिती होतं की आपली ऑर्डर आहे. पण आता कोणालाच माहीत नाही काय चालू आहे. मग आता IPL वर मला तरी वाटतं की IPL वरनं ठरवतील की कोण हॉर्सेस फॉर द कोर्सेस घेतील, जो चांगला खेळ त्याला घेतील आणि मग पुढे जातील. आणि तुला काय वाटतं? मी पण अग्री करेन राहुल सोबत, कारण की गेल्या वर्षभरामध्ये एवढे चेंजेस झालेले आहेत आणि जेवढे आपण ट्रायआउट केलेत प्लेयर्स ते आत्ताच्या लास्ट सिरीजमध्ये पण आय गेस हार्डली 2-3 किंवा 4 मॅक्स टू मॅक्स प्लेयर्स असतील की जे 1 वर्ष खेळत आलेले आहेत. ब्रेक्स एवढे मिळालेले आहेत, इंजुरीज एवढ्या झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे कन्सिडरिंग की IPL वरूनच आपल्याला ठरवावे लागतील कुठली टीम असेल. आणि आय होप की रोहित शर्मा आणि विराट कोहली त्या टीममध्ये असावेत, कारण कुठेतरी स्टेबिलिटी आणि एक्सपिरियन्स पाहिजे. जो हार्दिक पांड्या जो ऑफकोर्स चांगलं करतोच आहे T20 आयजमध्ये, बट अगेन त्याचा फिटनेस, त्याचा फॉर्म, त्याचा ॲग्रेशन एक आत्ता सध्या मुद्दा तळपतोय. सो त्याबद्दल एक मला असं वाटतं की IPL वरूनच टीम चूज करावी लागेल. येस, म्हणजे ह्यानी नकळत विषय छेडला. रोहित विराट वर्ल्ड कपमध्ये असावेत का नसावेत? असावेत. मला पण वाटतं असायलाच पाहिजे. रोहित शर्मा आहे तो, त्याला 1 सेकंड जास्त आहेत सगळ्या प्लेअरपेक्षा, तो हवेच टीममध्ये. येस, तर एकंदरीत लोकांचं म्हणणं जे आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली टीममध्ये असावेत. तर अजून एक हा मुद्दा आहे ना, हा मुद्दा तुम्हाला येणाऱ्या इंग्लंड बरोबरच्या टेस्ट सिरीज कडे कसा थोडासा लागू पडतो, मी आयडिया म्हणजे माझी नक्की बरोबर असेल तर. आता आपण म्हणतो वी आर बेटर स्पिनर्स, वी आर बेटर प्लेइंग द बेटर स्पिनर्स असं आपण म्हणतो.
सो हा काळ संपलेला आहे. सो आपण त्या स्वप्नातनं जरा आता बाहेर येऊया. बाकीचे देश पण चांगले स्पिनर्स घडवायला लागलेले आहेत आणि जेवढे तुम्ही 4 खेळवणार ना, आता आता हे जे सिलेक्शन आपण म्हणतो ना की आपण टर्निंग विकेट करू की नाही माहिती नाही, करूच हा जो भाग होता ना दॅट इज गॉन. आपल्या लोकांना सुद्धा आता द्विधा मनस्थिती असणार आहे की आपण ट्रॅक नेमका कसा बनवायचा, कारण ते लोक पण 3 क्वालिटी स्पिनर घेऊन आले की आपलंच केलेलं आपल्यावरती उलटणार आहे. म्हणजे जे इंदोर मध्ये झालं बॉर्डर गावस्कर एक्झॅक्टली. आणि मग आपण बुमबाबूम चालू करतो की आपल्याच लोकांना स्पिन खेळता येत नाही किंवा आपल्या स्पिनर लोकांना चांगली बॉलिंग टाकता येत नाही. म्हणजे दोन्हीकडून आपण उहापोहा आपल्याला हवा त्याच दृष्टिकोनातून करत बसतो. बरंच तुमच्याकडे जर तुम्हाला फक्त तुमच्या सिस्टीम मध्ये बसणारे चांगले पॉझिटिव्ह आणि चांगली तुमच्या हिशोबाची पिचची बांधणी हे जर आतापर्यंत जमत होतं तर ते इथून पुढे जमेल याची गॅरंटी मी तरी देऊ शकत नाही. आणि विच इज गुड फॉर क्रिकेट. विच इज गुड फॉर क्रिकेट. आणि अजून एक आहे, जी आपण मॅच हारतो तीच कशी महत्वाची असते. नाही हे सगळं मॅच तीच असते. इट इज मीडिया. तीच कशी मॅच जी जिंकली ती मॅच महत्वाची नाही. अरे कुठलाही आता इव्हन आपण कॉमेंट्री ऐकतो बरोबर, कॉमेंटेटर 7व्या नंबरचा बॅट्समन आउट झाला ना तरी म्हणतो व्हेरी व्हॅल्युएबल विकेट गॉन वगैरे वगैरे. अरे एक्झॅजरेशन, जरा डोकं चालवायला पाहिजे ना. त्यांना चालू ठेवायचंय, मीडिया हा चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागतं. 7व्या नंबरचा बॅट्समन आउट झाला तरी म्हणणार की व्हेरी व्हॅल्युएबल विकेट वगैरे गेली. बरोबर. थोडं आमच्या क्लब बद्दल सांगू का? हो नक्की. आमचा क्लब ऍक्च्युअली 29-30 वर्ष झाली आणि आता आमच्याकडे 20 वर्षाची मुलं आहेत, 30 वर्षाची आहेत, त्याचबरोबर 55-60ची पण आम्ही एकत्र खेळतो. आणि जवळपास माझ्या मते तरी पुण्यामध्ये असा संघ नसावा. गेले मला वाटतं 1000 नेट्स झाले असतील आम्ही इथे अटेंड केलेले आहे याच ग्राउंडवर इथे. त्यामुळे क्रिकेट काय देतं तुम्हाला, कुठलाही खेळ रादर. 8 ते 10 जण 50च्या पुढचे. 8 ते 10 जण 50 वयाच्या पुढचे आहेत आणि ते 3 जण दर्जेदार खेळतात. येस, थँक्यू सो मच आम्हाला शेअर केल्याबद्दल. येस. तर हा आजचा आठवड्याचा विकली कट्टा होता. तर इथे क्रिकेट जे लोक खेळतात त्यांना क्रिकेटबद्दल खूप आत्मीयता आहे. त्या लोकांनी क्रिकेटबद्दल भरभरून गप्पा मारलेल्या आहेत. तर आजचा हा एपिसोड कसा वाटला ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावर अजून काय कंटेंट बघायला आवडेल ते सांगा. मुख्य म्हणजे इंग्लंड सिरीज सुरू होते त्याचं तुमचं प्रेडिक्शन आम्हाला सांगा. तर तुमचं एक मताने प्रेडिक्शन काय आहे इंग्लंड सिरीजबद्दल? 3-1 4-1 3-1 डझंट मॅटर 3-1 4-1. तर थोडक्यात भारत बेस्ट, म्हणजे थोडक्यात इंग्लंड मॅच जिंकू शकणार नाही, आपण दणदणीत विजय मिळवू असं एकंदरीत हे आहे. आणि वर्ल्ड कपची तेवढीच एक्साइटमेंट आहे का आधी ही सिरीज होऊ दे मग पुढचं बघू? नाही, इंग्लंडच्या सिरीज बद्दल एक मत राहिलंय सांगायचं. बोला, मगाशी सांगणार होतो आपण किंवा इंग्लंड ह्या दोघांनी जर काम चलाऊ विकेट किपर नाही ठेवला बरं का, कारण ही टेंडन्सी आली काम चलाऊ विकेट किपर, कारण त्याला बॅटिंग जास्त येते. म्हणजे उदाहरणार्थ इंग्लंड कुठं माती खातं ते बेस्टोला विकेट किपर करतात बेन स्टोक्सच्या ऐवजी. अदरवाईज तर चांगला विकेट किपर, जेन्युइन विकेट किपर हवा जर तुम्हाला इंडियात टेस्ट मॅच जिंकायची असेल तर. आपण सुद्धा ही माती जर केली नाही की ज्याला बॅटिंग येते मग त्याला खेळवा, असं न करता जेन्युइन किपरला खेळवला तर जो ते करेल तो जिंक. येस, म्हणजे त्याच दृष्टिकोनातून संघाने 3 किपर संघात ठेवलेले आहेत. के राहुल एक आहे, के.एस. भरत दुसरा आहे आणि ध्रुव जोरेल जो आहे. नाही, मी आय विल गो फॉर जेन्युइन किपर के.एल. राहुल, नो डाऊट. के.एल. राहुल का के.एस. भरत? नाही, के.एल. राहुल. के.एस. भरत नो वे, तो किपरच नाहीये. येस, तर पण एकंदरीतच संघ व्यवस्थापनाला कदाचित वेगळं वाटू शकतं. ते या दृष्टिकोनातून जाऊ शकतात की के.एस. भरत थोडा उजवा किपर आहे डोमेस्टिक क्रिकेटचा विचार करता. पण नक्कीच हा मुद्दा येणार आहे की तुमचा इंडियासाठीचा विकेट किपर कोण असावा? के.एल. राहुल असावा, के.एस. भरत असावा का ध्रुव जोरेलला संधी द्यावी? त्या दृष्टिकोनातून तुमचं मत आम्हाला सांगा, तुमचं सिरीजचं प्रेडिक्शन आम्हाला सांगा.
एकंदरीतच हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला सांगा. स्पोर्ट्स कट्टावर अजून काय कंटेंट बघायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही सगळे आलात, तुमच्या नेट्स नंतर गप्पा मारल्यात, मजा आली, तुमच्या सगळ्यांचे आभार. आत्ता मात्र थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.